नमस्कार, मी डॉक्टर सुनील देशमुख, प्राध्यापक विभाग प्रमुख, कान्हा घसा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर। आमच्याकडे परवा दिवशी एक 16 वर्षाची मुलगी अत्यवस्थ अवस्थेत दाखल झाली। तिच्या घरच्यांनी सांगितलं की ती स्कार्फच्या पिन सोबत दातात धरली असताना ती पिन अचानक तिच्या छातीमध्ये गेली आणि तिला अचानक खोकला, छातीत दुखणं, दम लागणं असा त्रास सुरू झाला। आम्ही तिची तपासणी केली। आम्हाला शंका आली की ही जी स्कार्फ पिन आहे तर ती तिच्या छातीमध्ये ॲस्पिरेट झाली असावी आणि म्हणून आम्ही तिचा एक्सरे केला। तर एक्सरेमध्ये आम्हाला ती पिन जवळपास 3-3.5 इंचाची पिन तिच्या फुफ्फुसाच्या डाव्या बाजूच्या श्वासनलिकेत अडकलेली दिसून आली। आम्ही त्वरित तिची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि मग डॉक्टर शिवाजी सुक्रे सर आमच्या अधिष्ठाता यांच्या मार्गदर्शनाखाली भूलतज्ञ डॉक्टर गणेश निकम, त्यांची टीम आणि आमच्या विभागातील सहकारी डॉक्टर सोनाली, डॉक्टर शैलेश, डॉक्टर केचे सर, डॉक्टर आदिब आणि आमचे इतर सहकारी डॉक्टर गिरिजा आणि इतर सहकाऱ्यांनी आम्ही या रुग्णाला पहाटे 5:30 वाजता सकाळी ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं आणि ब्रॉन्कोस्कोपी नावाच्या दुर्बिणीद्वारे फोर्सेप्सच्या साह्यानं भूल देऊन ही जी सेफ्टी पिन किंवा आपण ज्याला स्कार्फ पिन म्हणतो, जी मुली वापरतात स्कार्फसाठी, तर ती यशस्वीरित्या एक 6 ते 7 मिनिटाच्या शस्त्रक्रियेच्या करून आम्ही काढली। याच्यामध्ये महत्त्वाचं असं होतं की ही स्कार्फ पिन खूप टोकदार होती आणि हिच्यामुळे तिच्या फुफ्फुसाला इजा व्हायची शक्यता खूप होती, त्यामुळे तिला प्राणसुद्धा गमावे लागले असते। पण वेळीच हे रुग्ण आमच्या दवाखान्यात दाखल झाला आणि आमच्या सर्व टीमने तसेच आमचे सुप्रिटेंडेंट डॉक्टर सुचेता जोशी यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि सर्वांच्या कार्यतत्परतेमुळे ही बुरखा पिन किंवा स्कार्फ पिन व्यवस्थितरित्या निघाली आणि रुग्णाला ऑपरेशन नंतर 24 तास आम्ही ठेवलं आणि रुग्ण आता व्यवस्थित त्यांच्या घरी गेला आहे। पिन किती सेंटीमीटरची होती आणि जर जास्त वेळ राहिली असती तर काय दुखापत झाली असती किंवा काय कसं मोडत असतं? अशा प्रकारचे जवळपास मागच्या 4 वर्षातली ही 6वी ते 7वी घटना आहे आणि ही जी पिन आहे स्कार्फ पिन ही खूप टोकदार होती, 3.5 इंचाच्या आसपास होती आणि हिचं जे टोक होतं ते टोक एका ब्रॉन्कसच्या भिंतीमध्ये म्हणजे वॉलमध्ये घुसलं होतं आणि तिथून थोडा रक्तस्राव सुरू झाला होता। वेळीच उपचार नसते झाले तर ही पिन त्या लंग्समध्ये जाऊन तिला निमोथोरॅक्स किंवा जीवघेणा न्यूमोनायटिस सारखा आजार होऊ शकला असता आणि त्याच्यामध्ये गंभीर अवस्था झाली असती आणि मग आपल्याला प्रसंगी या पिनचा उपचारासाठी तिच्या लंगचा एखादा भाग सुद्धा आपल्याला कार्डिओथोरॅसिक सर्जनच्या मदतीनं काढून लोबेक्टॉमी नावाची शस्त्रक्रिया करून काढावा लागला असता, पण वेळ तशी आली नाही। वेळीच उपचार झाले तिचे घाटी रुग्णालयात, जे की गरिबांचं रुग्णालय म्हणून म्हटलं जातं मराठ्यातलं, आणि अशा प्रकारे आम्ही करून एक चांगल्या प्रकारची शस्त्रक्रिया यशस्वी केली। सर, ते पिन जे दाखवली तुम्ही ती तर टोकदार आहे आणि फार तीक्ष्ण आहे, मग ती इजा पुढे झाली नाही का, नेमकी गेली कशी? तर आम्हाला तिच्या आईबाबांनी असं सांगितलं की ती स्कार्फ घालताना दातामध्ये पिन ठेवली होती। तर ती पिन जसं की सगळ्यांनाच अशी त्या तरुण वयातल्या मुलींना एक सवय असते की स्कार्फची पिन दातामध्ये धरतात आणि मग ते त्यावेळेस जर बोलणं झालं तर बोलता बोलता ती पिन श्वासाबरोबर फुफ्फुसात जाते, श्वासनलिकेत, आणि ती पिन फुफ्फुसात गेल्यावर ती फुफ्फुसाच्या नाजूक भागांना इजा करू शकते आणि ही पिन जर वेळीच निघाली नसती तर ही फुफ्फुसामध्ये आतमध्ये जाऊन कॉम्प्लिकेशन जसं की म्हणलं की निमोथोरॅक्स, न्यूमोनायटिस, मिडास्टायनायटिस अशा प्रकारचे गंभीर परिणाम झाले असते आणि तिला कदाचित जीव सुद्धा गमावा लागला असता। तब्येत कशी? आता तिची तब्येत एकदम चांगली आहे आणि तिला उद्या सकाळी आम्ही सुट्टी सुद्धा देणार आहोत।